नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आमच्या इथे म्हणजे आमचा जो एरिया आहे तिथं आज आहे शादलबाबा दर्गा उरूस आणि त्या निमित्ताने आज संध्याकाळी आमच्या इथे संदेल निघणार आहे. तर तो कसा असणार आहे, कशा प्रकारे तो साजरा करतात, कशा प्रकारे आमच्या येथील जे लोक आहेत एरियातले तर त्याला पूर्ण एकदम सजवून आणि मस्त अशी मिरवणूक काढतात. आणि तो जो मेन दर्गा आहे शादलबाबा दर्गा, इथून त्याला सर्व व्यवस्थित त्याचा प्रसाद असतो. तर तो इथून बनवून त्या दर्ग्यावरती नेऊन त्याला चढवून तिथं नंतर परत जे आपले तिथं भाविक लोक येतात तो सर्वांना वाटला जातो. हा कशा प्रकारे साजरा केला जातो हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ हा आजचा खूप छान असणार आहे आणि तो एकदम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आता मी आवरून आता कामाला जाणार आहे आणि संध्याकाळी परत आल्याच्यानंतर मग तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता मी सध्या आता रेडी होऊन आता थोडा नाश्ता करतो आणि नाश्ता करून झाल्याच्यानंतर परत मी कामावर जाणार आहे. आज माझी शिफ्ट असणार आहे जनरल. तर मित्रांनो, मी आता रेडी होऊन नाश्ता वगैरे करून झालेलो आहे मी तयार आणि आता कामाचे कपडे घालून आता कामाला निघलो आता आणि परत संध्याकाळी येऊन परत व्हिडिओ शूटिंग करायचं आहे. तर मित्रांनो, चला आता कामावर निघूया आणि जाऊन परत आता कामावरचं पण बघायचं आहे, काम पण करायचं आहे, त्यानंतर संध्याकाळी येऊन व्हिडिओ पण शूट करायचा आहे. आज खरं खूप आज डोक्याला म्हणजे जास्त लोड असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ खूप आज मी छान बनवणार आहे. तर कसं आमचे ते लोक साजरा करतात तो म्हणजे एक प्रकार सणच म्हणायचं त्याला. जरी हिंदू मुस्लिम एकट्याचं ते मला म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तिथे हिंदू मुस्लिम दोन्ही पण लोक तिथे जाऊन देवाचं दर्शन घेऊन आपले मनोभावना काय इच्छा वगैरे असतात ते तिथं पूर्ण हो यासाठी तिथं प्रयत्न करतात. बरोबर ना? होतो ना? तर चला मित्रांनो, खूप झालं, आता जाऊया कामावर. तर मित्रांनो, मी आता जस्ट साईटवरती पोचलो आहे. मला एक 15-20 मिनिटं झाली येऊन आणि आता मी बिल्डिंग पूर्ण राऊंड मारतो आहे आता. तर टेरेसवरती पोचलो आहे मी, टॉप टेरेसला. आणि आता वरच्या ज्या टँक ज्या आहेत त्याची लेवल चेक करून आपल्याला आता परत खाली जायचं आहे. आता बघू कंप्लीट कुठली असणार आहे ती कंप्लीट मग आपल्याला क्लोज करायची. तर मित्रांनो, आता जी टँक लेवल आहे ना हे आपण म्हणजे लॉक आहे, ते लॉक ओपन करून आपल्याला टँक लेवल चेक करायची. चला मित्रांनो, टँक लेवल आपल्या पूर्ण फुल येतं त्याच्यामुळं आणि आतमध्ये असल्यामुळं आपल्याला फक्त राऊंड मारायचे. तर कधी सेन्सरपणे काम करतो का नाही हे फक्त आपल्याला चेक करायचं असतं. तर मित्रांनो, आपल्या इथं शेडी नाही आहे त्यामुळे आपण याला त्या अँगलला पकडून आपण खाली उतरतो. चला मित्रांनो, ही आमची अशी रोजची कसरत आहे बघा, रोजची हे असं आपण रोजचं उतरतो. हे जे आहे ना आपली रोजची कसरत आहे. आता टँक लेवल झाल्यानंतर आपण काय करतो, हा जो पॅनल आहे ना हा पॅनल आपण चेक करतो. फक्त आपण काय चेक करतो माहिती आहे का, ह्याचा डिस्प्ले आहे ना, त्या डिस्प्लेवरती फक्त आपण सिस्टीम हेल्दी फक्त हेच आपल्याला बघायचं आहे. जर सिस्टीम हेल्दी असेल ना तर पॅनलला आपला ओके, काय गडबड नाही. तर इथे काय जर एरर आला दुसरा समजायचं काहीतरी गडबड आहे, मग त्यानंतर आपण हा इथे एक बटन आहे ते फक्त दाबून आपण रिसेट करतो. तर मित्रांनो, मग अशी मी एक कंप्लेट बघून आलो फ्लॅटमधून. आता दुसऱ्या फ्लॅटमध्ये येते तिथे काय कंप्लेट आहे ते बघायची. ही जी आहे ही नवीन लँड्रेटची प्लेट आहे आणि ती आपल्याला तिथं बसवायची. त्या ठिकाणी पहिली जुनी प्लेट होती तर त्या प्लेटला तिथं असं होल नव्हतं, तर त्यामुळे ती काढली मी आणि या जागी मी आता नवीन प्लेट बसवणार आहे. हे जे दिसती प्लेट ही बसवणार, कारण का जो आउटलेट पाईप आहे तर तो जी पहिली जाळी त्याला नव्हता. आता आपण जी दुसरी नवीन जाळी आणली त्याला असं गोल राऊंड होल आहे, तुम्ही बघू शकता. तर तो पाईप आपल्याला त्यात टाकायचा.
ते काम पूर्ण करून मी आता पंप रूमला आलो आहे आणि आता टँक लेवल किती भरली पहिलं बघू, त्यानंतर वॉल बंद करून आपला रेन वॉटर टँक आहे त्याच्यामध्ये वॉल चालू करायचं आहे. ऐंशी टक्के लेवल झालेले आहे. तर मित्रांनो आता आपला सुट्टीचा टाईम झालेला आहे आणि आता पंप रूमला आपण एक राऊंड मारलेला आहे. हा लास्ट आपला राऊंड आहे. कारण काय आहे, आपला जो डॉमेस्टिक वॉल आपण सगळ्यात चालू केला होता तर तो वॉल चालू होता, त्याच्यामुळं तो बंद करून आता फ्लशिंगमध्ये आपण चालू करून ठेवलेलं आहे. कारण काय ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस ते फ्लशिंग टँक भरून जाईल आणि आपण तो MSTला एक ह्याचा हँडवर देऊन जाणार आहे. तर मित्रांनो आता निघूया घरी. तर मी आत्ता जस्ट घरी पोचलो आहे आणि आता घरी पोचून थोडं तोंडात धुतो, थोडं फ्रेश होतो. त्याच्यानंतर मग जो आपला संदेल आहे तर तो कशा प्रकारे आपण लोक साजरे करतात तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जस्ट मी आता तोंडात धुतल्याच्यानंतर लगेच मी तुम्हाला खाली नेऊन दाखवतो. मित्रांनो भेटूया आता तोंडात धुतल्याच्यानंतर. तर मित्रांनो खाली आमचे जे महिला मंडळ आहे तर ते खाली वाट बघत आहे संदेलची आणि आता थोड्याच वेळात तिथं संदेल सुरू होत आहे. पूर्ण खाली एकदम सगळं स्वच्छता वगैरे केलेली आहेत. सर्व जे आपले नातेवाईक खाली येऊन बसलेले आहेत आणि आसपासचे पण आपले जे एरियामधले लोक आहेत ते पण तयारीत येतं. तर थोड्या वेळात तिथं बँडवाले येतील आणि ते त्यांच्या तऱ्हेने वाजवतील. तर थोड्या वेळ तुम्हाला मी दाखवतो. आता खाली तर सगळे बसले तर पण दाखवतो मी. सादल बाबाचा संदल निघणार आहे, त्यानिमित्त आम्ही सगळे जमलेलो आहोत तिथे. तर तुम्ही बघू शकता की ह्या साईडनी संदल निघणार आहे. कोणत्या साईडने काका साईड दाखवा किती. इथे हे आमचं घर आहे, आम्ही इथं राहतो सगळं. आमच्या इथं संदल निघणार आहे. हॅलो माईक चेक. आमच्या इथं संदल निघणार आहे. त्या निमित्ताने आम्ही सगळे. हॅलो नमस्कार गाईज. आज आमच्या इथे सादलबाबा दर्गा आणि नुरी बाबाचा उरूस आहे. तर उरसानिमित्त हे सगळेजण जमलेले आहेत. आता आमच्या इकडनं संदल निघणार आहे. असा संदल इकडनं येतो तर सगळे जे भाविक आहेत ते आपापल्या घरातनं देवासाठी त्यांचे चरण धुण्यासाठी पाणी आणतात, त्यांचे चरण धुतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. तिथून पुढे हळूहळू संदल सादलबाबापर्यंत जातो. मित्रांनो याच्यामध्ये ना काय आमचे अर्धे नातेवाईक आहेत आणि काय शेजारचे तुम्ही बघू शकता. त्यांच्या अंगात देव आले, देव बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आमच्या इथे संदेश निघतोय.
मी बोलू का? काय नको. तर तुम्ही बघू शकतात आता या अशा प्रकारे आपले संदर्भ निघलेले इथून आणि सर्व भाविक आता तिथं जाऊन जो मेन दर्गा आहे तिथं जाऊन सर्व हे ना तिथं पुजणार आहे सगळं. ते प्रसाद आहे ना तो शेरा, परत अजून ते अजून काय असतं त्यामध्ये, काय काय असतं? शेरा, मलिदा, शेरा मलिदा, अजून गोड भात असतो जे सगळं तूप वगैरे टाकून केलेला तो गोड भात असतो. तर मित्रांनो सध्याला आपल्या आता मागे आहे बघू शकतात आणि एक 10 मिनिट लागतील पोहोचायला अजून. तर 10 मिनिटात आम्ही तिथे पोहोचतो आणि त्यानंतर मग आपण तिथं ते प्रसाद वगैरे आहे तर तुम्ही आता बघू
बघू शकता माझ्या मागं तिथून एक 10 मिनिटाच्या अंतरावर फक्त आपला तो दर्गा आहे आणि तिथं आपण जाऊन तो प्रसाद म्हणजे ना देवासोबत जाऊन तो प्रसाद वाटणार आहे. तिथं जाऊन देवाला पहिले चढवून त्याच्यानंतर मग तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. तर आपण दर्ग्यावरती पोहोचलो आहोत आणि चला आता वर जाऊन दर्शन घेऊ. तर हा आहे येरवाडीतील प्रसिद्ध असा हजरत शाहदलबाबा दर्गा. त्यांचा उरूस उद्या आहे आणि आज संदल काढला जातो. तर चला मित्रांनो, मस्त असं सजावट केलेली आहे दर्ग्याला आणि अशी लायटिंग पण छानशी केलेली आहे. तर सर्व भाविक वरती जाऊन दर्शन घेत आहेत. तर आपण पण दर्शन घेऊ आणि मस्त असा माहोल आहे वरती. सर्वजण म्हणजे कुठलेही जातभेद न करता वरती देवाचं दर्शन घेतात. हिंदू असो किंवा मुस्लिम असो, तो कुठलाही जातीभेद न करता देवाचं दर्शन घेतात. तर असं मस्त लायटिंग वगैरे छानशी केलेली आहे. सर्व असं एकदम वातावरण मन प्रसन्न करणारं वातावरण असं वरती आहे. तर हा समोर जो दिसतो तो मेन दर्गा आहे हजरत शाहदलबाबा दर्गा यांचा. आणि ही जे साईडनी जी कबरी आहेत त्यांच्या शिष्यांचे आहेत. तर हा इथं भाविक जे येतात तर ते आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ते देवाला असा नाडा बांधला जातो. हे जे बघता तुम्ही इथं सर्वजण असं भाविकांनी नाडा बांधलेला आहे. ज्याची कुणाची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तो नाडा बांधला जातो. आणि सर्व असं देवाला म्हणजे मानतात असं नाही की फक्त मुस्लिम मानतात, हिंदू लोक पण इथे येतात, देवाची पूजा वगैरे करतात. आता आपल्या वस्तीतील लोक वरती यायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या भक्तांच्या किंवा ज्यांच्या कोणाच्या अंगात आले, देव अंगात आलेत, तर त्यांना वरती नुसतं शांत बसवलं जातं एका ठिकाणी. त्यानंतर मग जो प्रसाद वगैरे बनवलेला तो नैवेद्य देवाचा तो देवाला चढवला जातो. हा आहे मेन दर्गा. बघू शकतात पूर्ण असं सजावट केलेली आहे दर्ग्याला. छान फुलाची अशी आवाज केलेली आहे. तर तो हा प्रसाद आहे तर तो देवाला पहिला चढवून नंतर मग भाविकांना वाटला जातो बाहेर. छान सगळं वातावरण आहे मित्रांनो. आपण पण दर्शन घेतलेलं आहे. हे जे समोर बसलेत ना, यांच्या देव आला होता आणि यांना पकडून पकडून माझे खूप हात दुखले. गाईस हे बघा, हे असा संदाचा उरूस आहे. या पद्धतीने ज्याच्या अंगात देव येतो त्यांना काही त्रास नाही, पण जे माणसं धरतात त्या माणसांना त्यांचे खूप हाल होतात, खूप त्रास होतात. बस एवढंच बोलायचं. कसं वाटलं तुम्हाला आमच्या बाबाचं संदल? देवप्पा तुमची सगळ्या आशा कामना पूर्ण करो, हीच देवाची चरणी प्रार्थना. धन्यवाद. विठ्ठल नाम तुझे चांगले, पाहता मन माझे रे रमले, पाहता मन माझे रे रमले. तुझ्या नामाचा लागला छंद, तुझ्या नामाचा लागला छंद, बाळ कृष्ण हरी गोविंद, बाळ कृष्ण हरी गोविंद. नाम तुझे रे चांगले, प्रभू नाम तुझे रे चांगले, पाहत मन माझे रे रमले, पाहत मन माझे रे रमले. तुझ्या नामाची आवड मोठी, तुझ्या नामाची आवड मोठी, दावत तर तुम्ही सगळे संदलून आलात, तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला आता संदलून आलो आणि बसलो आहेत सगळे आणि आम्हाला खूप मज्जा आली आणि एन्जॉय केला संदल. असं होता आम्ही आमच्या इकडचा संदल तुमच्या इकडे कसे करतात कॉमेंटमध्ये सांगा. उद्या उरूस आहे तर उरूस मध्ये पण तुम्ही भेटा आम्हाला, आम्ही तुम्हाला दाखवतो आमचा उरूस कसा असतो तिथलचा आणि आम्ही काय काय करतो, खेळणे काय असते, जेवायला काय असतं, सगळं स्टॉल बिल लागतात मस्त. तर आम्ही हर वर्षी जातो आणि सेलिब्रेट करतो. तर थँक्यू. तर जस्ट मी आता घरी आलोय. मस्त असं आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे जाऊन. तुम्ही बघू शकता, बघितलं असेल तुम्ही. आणि सर्व भाविका तिथं येऊन सर्वजण पाया पडत होते.
सर्व आपापल्या म्हणजे हिंदू मुस्लिम जे लोक आहेत ते तिथे येऊन सर्वजण बाबाच्या पाया पडत होते. मी पण पाया पडलो आणि सर्वजण तिथे जाऊन एकदम असं छानसं वातावरण झालं होतं. सर्वजण एकदम म्हणजे नाही का असे मनोभावे तिथं म्हणजे पाया पडायचं असं काय नाही की ते हिंदू मुस्लिमचं असं काय नाही तिथं. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊन. धन्यवाद.